रंगलेली आहे। ग्रँड फिनाली मॅच तुम्हाला पाहायला मिळते। याच साठी केला होता अट्टास शेवट वावा गोड। आज कोणता संघ येथे मॅच जिंकणार आणि कोणता संघ असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी वरती नाम कोरणार यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते। एका बाजूला सांबरवाडी डीजे संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आहे वीर मराठा बोरणे संघ। दोन्ही संघांनी सकाळपासून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे, परंतु आता अंतिमची लढाई अस्तित्वाची लढाई दोन संघांच्या दरम्यान खेळवली जाते। ग्रँड फिनाली मॅच मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फायनलच्या मॅच साठी। छत्रपती श्री शिवाजी महाराज की बोला, गणपती बाप्पा। पहिलाच बॉल आकाश सामंतराय, पहिल्याच बॉल वरती लीडिंग एज लागल्यानंतर बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन्सी मार्शेच्या पलीकडे। 4 धावांसाठी चौकार मिळतील 4 धावा। शिवम जांभळे पहा, पहिलाच बॉल बॅटची लीडिंग एज, बॉल पाठीमागच्या दिशेला फर्स्ट स्लिप मधून बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार शिवम जांभळे यांच्यासाठी। शशी माने यांच्यासाठी 100 रुपयांचं प्राइज आलेलं आहे। शिवम जांभळे यांच्यासाठी पहिल्या चौकारासाठी शशी माने 4 धावा। आणखीन एक बॅटची लीडिंग एज, परंतु यावेळेला फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं आहे, परंतु इथे धाव मिळणार नाहीये। पहा, पहिल्या बॉल वरती चौकार आला होता आकाश सामंतरायने तशाच प्रकारचा बॉल डिलिव्हर केला होता। याही वेळेला बॅटची लीडिंग एज लागली होती, परंतु त्यावेळेला फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं होतं। धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 4 धावा। पहिलं षटक मार्गस्थ आहे, 2 षटकांचा सामना, 4 धावा धावफलकावरती। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवम जांभळे आणि कमलेश बनगे। आकाश सामंतराय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, पहिल्या बॉल वरती चौकार, दुसरा बॉल डॉट आलाय। पुन्हा एकदा आकाश सामंतराय तयार होत आहेत गोलंदाजीच्या मार्क वरती। मेगा फायनलचा सामना असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025-2026 पर्व क्रमांक 4। त्याचबरोबर आकाश सामंतराय यांच्यासाठी प्राइज आलेला आहे गणेश माने सरपंच यांच्याकडून। विकेट घेतली तर 100 रुपयांचं प्राइज, परंतु यावेळेला विकेट मिळालेली आहे आणि गणेश माने सरपंच यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज आकाश सामंतराय यांना देखील दिलं जाईल। पागदेल बॅटची लीडिंग एज, विकेट कीपर जयवंत कदमने मात्र चांगली कॅच पकडली आणि पहिला धक्का सांबरवाडी डीजेला मिळतो। शिवम जांभळे परतीच्या दिशेला फायनलच्या मॅच मध्ये एक चौकार शिवम जांभळे यांच्या बॅट मधून आला आणि त्यानंतर लगोलग आकाश सामंतराय यांनी त्याला माघारी पाठवलंय। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमित ढवळे आलेले आहेत, हार्ड हिटर बॅट्समन। इनॅड क्रमांक 3 वरती त्यांना प्राचारण केलेलं आहे। मॅच रफ अँड टफ होणार कारण दोन्ही संघ दादा संघ आहेत। गतवर्षी ज्या संघाने असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी वरती नाव कोरलं होतं तो संघ वीर मराठा बोरणे संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय, तर त्याच्या समोर डीजे सांबरवाडी एक टॉपचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। 4 वरती 1 गडी कोसळलाय डीजे सांबरवाडी टीमचा। अमित ढवळे पहिला बॉल खेळत असताना धाव त्यांना मिळालेली नाहीये, परंतु आता 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज करतायत आकाश सामंतराय ओव्हर द विकेटने। याला टप्पा पडल्यानंतर हा बॉल यष्ट्यांवरती आदळलाय। आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन 100 रुपये गणेश माने सरपंच यांच्याकडून देण्यात येणार आहेत। ₹100 प्राइज आलेला आहे आकाश सामंतराय यांना। 5व्या बॉल वरती देखील अमित ढवळे मात्र बाद होत आहेत। याही मॅच मध्ये नावाप्रमाणे खेळी करू शकले नाहीयेत। पहिलं षटक 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश भनगे दाखल झालाय क्रमांक 4 वरती। शेवटच्या बॉल वरती जर विकेट आली तर 100 रुपयांचं प्राइज आहे आकाश सामंतराय यांना गणेश माने सरपंच यांच्याकडून। आज सरपंचांचं एटीएम अगदी ओपन झालंय, तुम्हाला फक्त पासवर्ड टाकायचे आहेत आणि षटकारांसाठी शशी माने यांच्याकडून प्रकाश बनगे यांच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज आहे। आणि शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल।
एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 4 धावा. वाखडण्याजोगी गोलंदाजी आकाश सामंतराय यांनी केले. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स मिळवलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता बोर्ने टीमच्या माध्यमातून जय कदम आलेले आहेत. डावखुरे हाताचे गोलंदाज. त्यांनी मात्र सकाळपासून प्रभावित केले गोलंदाजी करत असताना, बॅटिंग करत असताना. परंतु महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील. आणि विकेट साठी 100 रुपये आहेत. प्रत्येकी विकेट साठी गणेश माने सरपंच यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. परंतु स्ट्राइक एंडला कमलेश बनगे आहेत. पहिल्या षटकामध्ये त्यांना स्ट्राइक मिळाली नाही, परंतु आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रथमताच ते बॅटिंग करतायत आणि त्यांच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात की कास पठार टेनिस क्रिकेटचा बाहुबली इथून पुढे डीजे सांबरवाडी टीम साठी कशा प्रकारे बॅटिंग करेल. पहिलाच बॉल पेस करत असताना पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आलाय. बॉल दिसत नाहीये, परंतु मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. अगदी अंधाऱ्या रात्री तारे दाखवलेत गोलंदाजाला. कमलेश बनगेच्या बॅट मधून आलाय एक मोठा लाजवाब षटकार. कमलेश बनगे यासाठी ओळखले जातात. मारझोड तोडझोड त्यांना पसंत आहे आणि रात्रीचा चांगला खेळ त्यांचा अनेक वेळा आपण पाहिलाय सातारा शाहू स्टेडियम या क्रीडांगणावरती. आणि आज मात्र कामोटे क्रीडांगणावरती तो देखील चांगला खेळ करतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. कमलेश बनगे यांनी जय कदम यांचं स्वागत केलंय षटकाराने. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फायनलचा सामना 10 धावा धावफलकावरती. आणखीन एक मोठा तडाखा. यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न काय अफलातून राहिलाय. जबरदस्त संभाजी कदम मैदानाच्या आतमध्ये पहा. अगदी हा बॉल अडवलाय बाउंड्री लाईन जवळ, परंतु धावा किती मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंच पडताळणी करतायत की या बॉलच्या पाठीमागे किती धावा मिळाल्या जाणार पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका तर जरूर आलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपल्याला तिथंच पाहायला मिळालाय, परंतु आता काय घडलं जाईल. यस, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती कमलेश बनगे यांनी आसमान दाखवले बॉलरला. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार. धाव गतीला आता मात्र अगदी वेग निर्माण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमलेश बनगे सेट ऑन फायर. बॉल क्रमांक 3 यावेळेला देखील जोरकस बॅट फिरवली होती, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. बॉलच्या मिनिट पर्यंत कमलेश बनगे पोहोचू शकले नाहीत. बॉल क्रमांक 3 डॉट आलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार चढवल्यानंतर कमबॅक केलंय जय कदमने देखील. कमालीची गोलंदाजी, कमालीचा बॉल हाताळलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा जय कदम तयार आणि यावेळेला देखील मोठा फटका आलाय. जरूर बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. गिली गिली गप्पा खुश हुई रंबा, गेंद गई लंबा. 6 रनों केले छक्का, सिक्सर. कमलेश बनगे आज वेगळ्याच रंगात वेगळ्याच ढंगात आहेत. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी कास पठार टेनिस क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये जीवापाड मेहनत करतोय. डीजे सांबरवाडी टीम साठी आपल्या गावाचं नाव अगदी चमचमत्या ट्रॉफी वरती सुवर्ण अक्षरामध्ये लिहायचं आहे. हाच त्याचा अट्टास आहे, हाच त्याचा प्रयत्न आहे आणि आपल्या नावाला साजेशी खरी करतोय. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक. जय कदम पुन्हा तयार. ओहो, इथे फुल टॉसचा बॉल होता. बॅटच्या रीच मध्ये घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉलची सांगता. काही बॉल जय कदम यांनी चांगले टाकलेत, काही बॉल खराब टाकलेत आणि त्याच्यावरती हमी झालेत सांबरवाडीचे कमलेश बनगे. परंतु कमलेश बनगे यांची विकेट जय कदम यांनी मिळवली. तर सरपंच गणेश माने अनावळे पेटरी ग्रुप ग्रामपंचायतीचे यांच्याकडून 500 रुपयांचा प्राइज आहे. शेवटचा बॉल, एकच बॉल राहिला आणि शेवटच्या बॉल वरती मोठा तडाखा.
सड़क पे बेधडक कडकडीत षटकार येतोय कमलेश भनगे यांनी मात्र जलवा दाखवलाय. अंधाऱ्या रात्री मात्र जय कदमला तारे दाखवलेत. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा आहेत कमलेश भनगे यांची. अंधाऱ्या रात्री जर बॅटिंग आवडली असेल ना तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 6 बॉलच्या पाठीमागे 24 धावा या पट्ट्याने ठोकल्यात. त्याच्यामध्ये 4 षटकार आलेत. कमलेश भनगे यांचा दबदबा तुम्हाला या मॅच मध्ये सातत्यपूर्वक पाहायला मिळालंय. का मला कासपटार टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण अंधाऱ्या रात्री देखील प्रेक्षकांना दाखवलंय. जबरदस्त बॅटिंग त्यांची राहिले. 12 बॉल आता 29 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये कमलेश भनगे यांना स्ट्राईक मिळाली नव्हती परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये कमलेश भनगे यांना स्ट्राईक मिळाली आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर जबरदस्त बॅटिंग केले कमलेश भनगे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या अवघ्या 4 धावा. आकाश सामंतराय यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये जय कदम यांना प्राचारण केलं बोर्ने टीमने आणि जय कदम यांच्यावरती तुटून पडले सांबरवाडीचे कमलेश भनगे. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल 29 धावांची गरज आहे वीर मराठा बोर्ने टीमला. मित्रांनो स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपटार सातारा मुंबई आयोजित असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025-2026 या सीझन मधील पहिलीच टुर्नामेंट असोसिएशनच्या नावाने आयोजित केले आणि असोसिएशनच्या नावाने आयोजित केल्यानंतर 28 टीम सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये. अनेक प्रेक्षकांना मात्र प्रश्न पडला होता की असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कोणते 2 संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आणि खरं तर डीजे सांबरवाडी आणि वीर मराठा बोर्ने हे 2 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना खेळताना पाहायला मिळतात. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात आणि उत्तरार्ध खेळामध्ये टीम बोर्नेला बनवायचे आहेत 12 बॉल 29 धावा आणि आता 29 धावा कशा प्रकारे टीम बोर्ने बनवेल आणि 29 धावांचा बचाव कशा प्रकारे टीम डीजे सांबरवाडी करेल हे सांगणं मी थांबवतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील ओझरे गावचा एक गोड आवाज आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. सातारा टेनिस बॉल आणि कासपटार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये डीजे सांबरवाडी या टीमने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. आता वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला प्रत्युत्तर द्यायचं आहे. लक्ष किती आहे तर लक्ष आहे तब्बल 29 धावांचं. बोर्ने टीमची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम जयवंत कदम ही कदम बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 साठी अलीकडच्या काळामध्ये सांबरवाडी गावच्या युवा खेळाडूने प्रभावित केले. नाव आहे शिवम. पहिलाच बॉल चांगला टाकलाय. अपील केलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि नामवंत फलंदाजाला या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलं. हात खोलू दिलेले नाहीयेत या बॉलच्या पाठीमागे. रिप्ले टेलिकास्ट पहा. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल नाकुश आपल्या फटक्यावरती. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 लागलेला आहे. लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेणारा शिवम गोलंदाजी मार्क वरती आहे आणि अलीकडच्या 2 वर्षांमध्ये ज्या प्रकारचा या खेळाडूचा खेळ निखरलाय ना अफलातून निखरलेला आहे. खेळामध्ये एक चांगला निखार आलेला आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये जयवंत कदम आहेत हेही विसरून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आता क्रमांक 3 वरती येताना जय कदम मैदानाच्या आतमध्ये डावकुरे. आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने संघ अडचणीमध्ये आलाय परंतु या 2 फलंदाजांकडे ती क्षमता आहे. चांगली बॅटिंग करू शकतात. संदीप कदम झटपट माघारी गेलेत. शिवम पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न परंतु मनसुबे उधळून लावलेत. या युवा शिवमने डॉट आलाय. काय गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. शिवमचा खेळ बहरलाय की युवा खेळाडूने आपलं टॅलेंट चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळत नाही. 2 बॉल टाकले. एकही धाव या खेळाडूने खर्च केलेली नाहीये. शिवम जांभळे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न
अंपायर कॉल वाईड आहे आणि या बॉलची दिशा जर आपण पाहिली तर खराब होती आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. शिवम जांभळे यांना 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. एका बाजूला पहिली धाव बोर्डर टीमला फार वेळानंतर मिळालेली आहे. स्कोर बोर्डचा श्री गणेशा होतोय. 29चं लक्ष. पुढील बॉल समोर टाकला होता. लोअर फुल टॉसचा बॉल. खेळाडू 2 जातात वेगाने बॉलवरती तत्परतेने. थोडीशी गडबड झाली. फंबल झाले. खेळाडू बॉल अडवताना 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावा कुटाव्या लागतील. धावांसाठी झगडावं लागेल, लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. लक्ष 29 धावांचा 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी. काटकसरीची गोलंदाजी शिवम जांभळे. एका बाजूला जय कदम. जय कदमने फटका खेळलाय हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा 2 परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. याही बॉलच्या पाठीमागे अगदी एका धावेचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये केलं. 2 धावा मिळतील. धावसंख्या 5. धावा एक गडी बाद. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. जय कदम पुन्हा स्ट्राईक वरती आहेत. 4 वरती बॅटिंग करत आहेत. याच ओव्हरमध्ये हात खोलावे लागतील अन्यथा उशीर होईल वीर मराठा वरच बोरणे टीमसाठी. ऑन साइडला खेळलेला बॉल आणि अखेरकार या बॉल वरती मोहर लागली आहे. सरळ 6 धावेंची या बॉल वरती मोठा टोला आलाय. फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. धडक बॉलला भिरकावून दिलं. सरळ 6 धावेंसाठी पहिला मोठा फटका. वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमसाठी जय कदमने ठोकलाय षटकार. धावसंख्या 11. 29चं लक्ष. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 बॉल 18ची गरज. चला घाई करा. चला टीम डीजे सांबरवाडी आणि टीम बोरणे आपल्याला विनंती आपण घाई करा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती शिवम जांभळे येत आहे. 5 बॉल टाकले. 11 खर्च केलेले आहेत. जय कदमच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. मनोबल वाढला असेल. मोठे फटके येत नव्हते आता मोठे फटके यायला सुरुवात झाली. शेवटचा बॉल षटकातला. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. पंचांची कोणती हालचाल नाहीये त्याच्यामुळे हा बॉल डॉट आहे. शेवटचा बॉल. आता 6 बॉल 18ची या मॅच मध्ये गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती आसान क्योंकि दोस्तों हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. त्यामुळे नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज लढावं लागेल. 6 बॉल 18. डीजे सांबरवाडी कुणाला बोलवणार या षटकासाठी. गोलंदाजी मार्ग वरती बदल केला. अजित ढवळे यांच्या हाती बॉल सोपवलाय. ओव्हर नंबर 2 साठी अजित ढवळे तयार होत आहेत. बॅटिंग मध्ये आज चांगलं काम करावं लागेल. जय कदमच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय. जयवंत कदम यांना अद्यापही स्ट्राईकच मिळालं नाही आणि आता ते पहिल्यांदा स्ट्राईक वरती येत आहेत. 6 बॉल 18ची गरज आहे या मॅच मध्ये. अजित ढवळे गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. अनुभव दोन्ही खेळाडूंकडे चांगला आहे. तो आज कृतीमध्ये आणावा लागेल या मॅच मध्ये. आज प्रयत्नवादी राहावं लागेल या मॅच मध्ये. 6 बॉल 18ची गरज. मेहनत अशी करायची नाही की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे आणि या मॅच मध्ये कोणाला मिळेल यश. 6 बॉल 18. अजित ढवळे निघालेत. फटका तर खेळलाय परंतु लांबी पाहावी लागेल. खेळाडू आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न सीमारेषेलगत. 2 धावा सहजरित्या या बॉल वरती मिळत आहेत. समीकरण बदललं. 5 बॉल 16ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 16चा थरार. रोमांचकता आता वाढत चालली आहे. प्रत्येकाला ही हंगामातली पहिली स्पर्धा जिंकायची. चॅम्पियन व्हायचंय. बॉलर तयार. अजित ढवळे समोर आहेत. फलंदाज जयवंत कदम. जयवंत कदम ताकदीचा वापर करतायत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार. चाहे लंबा हो सफर चाहे अजब हो डगर मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर.
यश मिळवायचं तर मेहनत केलीच पाहिजे आणि या बॉलवरती मोठा टोला आलाय, षटकार आलाय. 4 बॉल, आता 10 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 4 बॉल 10. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है आणि याही मॅच मध्ये तो जुनून दाखवावा लागेल. 4 बॉल 10. अजित ढवळे गोलंदाजी मार्ग वरतून पुन्हा तयार होतील. एका बाजूला जयवंत कदम, जयवंत कदम ने या बॉल वरती दाखवलाय आपला दम, बॉल पाठवलाय सीमा पार. षटकार आला याही बॉल वरती. समीकरण सोपं करणारी मॅच जयवंत कदम यांच्या बॅट मधून. हा आणखीन एक फटका, काय फटका खेळलाय जयवंत कदम यांनी आणि पहा सेलिब्रेशन त्यानंतर खेळलेल्या फटक्याचं आपण पाहिलं. ज्या दिशेने फटका खेळला ना त्या दिशेने हात केला आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. जयवंत कदम झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. फटक्यांचं चांदणं शिंपलंय. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून एक षटकार जर जयवंत कदम यांनी मारला, फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलं. कमलेश भरगे यांनी जी बॅटिंग केली ना त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर बोर्नेगावच्या जयवंत कदम यांनी दिलंय. 3 बॉल 4. मॅच बनू शकते. अजित ढवळे यांना आता कामगिरी दमदार करावी लागेल. अनेक वर्ष अजित ढवळे डीजे सांबरवाडीसाठी गोलंदाजी करतायत. अनेक वर्ष जयवंत कदम बॅटिंग करतात बोर्ने टीम साठी. गणेश माने सरपंच यांच्या वतीने या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉल 4 ची गरज. 3 बॉल 4. पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला हा स्ट्रोक पुढे येतोय. आणखीन एका धाबेचा प्रयत्न आणि पंचांगडी अपील केलेली आहे आणि पंचांनी दाद इथे उचलून धरली आहे. या बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल. समीकरण किती आहे तर 2 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 3. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत. प्रयत्न आज पराकोटीचा या मॅच मध्ये करावा लागेल. आज खेळाडूंना आपला स्वाभाविक खेळ करावा लागेल. अतुल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मॅच जिंकवली तर 200 रुपयाचं पारितोषिक सरपंचांच्या वतीने. गणेश माने जे अनावळे गावचे विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 2 बॉल 3 ची गरज आहे. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे. माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे. धरतीवरती पाय ठेवून सह्याद्री सारखा मी ताट उभा आहे. जाऊन सांगा त्या वादळाला या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आणि या वादळाप्रमाणेच खेळावं लागेल. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीपला बॉलची फेकी. दुसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे. आता या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्या त्यामुळे 1 बॉल 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस हा असोसिएशनचा नियम आहे. अनावळे गावचे एक युवा सरपंच गणेश माने यांच्या वतीने बोर्ने टीम साठी पारितोषिक आहे. सामना जिंकवला तर 200 रुपयाचं पारितोषिक बॅट्समनला असेल. अतुल कदम साठी असणार आहे. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. फायनलची मॅच काय रंगली आणि प्रेक्षकांना अशा प्रकारच्या मॅचेस बघायला आवडतात ज्या शेवटच्या बॉल पर्यंत जातात. दोन्ही संघ चांगल्या प्रकारे लढलेले आहेत त्यामुळे दोन्ही संघांनी काम दमदार केलंय. 1 पाऊल दोन्ही संघ चॅम्पियन होण्यासाठी आता ते पाऊल टाकावं लागेल. दोन्ही संघांना बरोबरीची संधी आहे. 1 बॉल 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. विनिंग टीम साठी 251 रुपयाचं पारितोषिक असेल. जर सामना बोर्ने टीमने जिंकला तर बोर्ने टीम साठी पारितोषिक आहे. एका बाजूला 1 बॉल 1 धावेची गरज. अजित ढवळे यांच्यावरती फार मोठा दारोमदार. एका बाजूला बॅटिंग मध्ये अमित आहे त्यांच्यावरती फार मोठा दारोमदार आहे. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. एका बाजूला अतुल
स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. एक बॉल एका धावेची गरज. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदललेली आहे. सिली मिडॉप आणि अशा बऱ्याचशा प्रकारचे क्षेत्ररक्षक जवळ बोलवलेले आहेत, कारण डीजे सांबरवाडी या टीमला धाव वाचवायचे आहे. जर बोर्ने टीम कडून जर हा सामना जिंकला तर अतुल कदम यांना 201 रुपयाचं पारितोषिक आहे. सरपंच पेट्री अनावळे यांच्या वतीने, गणेश माने यांच्या वतीने पारितोषिक आहे. एक बॉल एका धावेची गरज आहे. रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार मैदानाच्या आतमध्ये आहे. एक बॉल एका धावेची गरज या मॅच मध्ये आहे. एक बॉल एका धावेची गरज या मैच मध्ये. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि 2025-26 च्या हंगामाचा चॅम्पियन कोण? शेवटचा बॉल. इथे धाव पूर्ण होईल का? आणि 25-26 चा असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन संघ ठरलाय वीर मराठा वॉरियर्स बोर्ने चॅम्पियन. 201 रुपयाचं पारितोषिक सरपंच अनावळे पेट्री गणेश दमाने यांच्या वतीने आहे या विनिंग शॉट साठी, आणि त्यांचे आपण मनपूर्वक आभार मानूया. दोन्ही संघ चांगले लढले शेवटच्या बॉल पर्यंत. एका टीमने मॅच जिंकली परंतु एका टीमने मन जिंकली, कारण दोन्ही संघांनी संघर्ष चांगला केला. खेळात या गोष्टी होत राहतात, परंतु डीजे सांबरवाडी या टीमने काय फाईट दिली, शेवटपर्यंत हा सामना लढवला. परंतु अखेरकार एक बॉल एकची मॅच बोर्ने टीमने जिंकली आणि संघ चॅम्पियन ठरला. द्वितीय क्रमांकावरती संघ राहिलाय. डीजे सांबरवाडी या टीमने खेळ चांगला केला. आज दिवसभरामध्ये बरेच सामने याही टीमने जिंकले.